हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गंगा माता की जय. गंगातीर विरहिणी हे आपण प्रकरण पाहत आहोत. पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे दिवंगत प्राचार्य स्वामी वरदानंद भारती अनंत दामोदर आठवले आपल्या रचनेमध्ये काय म्हणतात, तुझ्या विण दुसरे तुझ्या विण कोणी दुसरे, मजना जवळ करणारे, असेच गुणासती खरे माझ्यापाशी भरलेले, लाचारीने कुत्र्या परी. किती स्वतःला विशेषण वापरून घेतलं पहा. वागलो धनिका समोरी, असत्य भाषण वरी कुटाळीने केले मी, तर्क वेडेवाकडे सदा केले, पराचे अहित चिंतले, त्याच्या कृतीशी पाहिले दुष्टाव्याने मत्सराने, असे माझे असंख्य गुण वरच्यावरी ऐकून, देवी गंगे तुझ्या विण तोंड माझे कोण पाही. काय वर्णन केलं पहा. तुझ्या विण दुसरे कोणी मज जवळ करणार नाही. मी असा एक पातकी आहे की तुझ्याशिवाय गंगे मला कोणीही जवळ करत नाहीत. अहो देवाने सुद्धा हात टेकले, देवसुद्धा कानावर हात ठेवले, नाही म्हणजे आम्ही उद्धार करू शकत नाही, जा. शंकरासारख्या देवाने देखील कानावर हात ठेवले. आता मी जायचं कुठं, तर केवळ तू आहेस उद्धार करणारी, तुझी कीर्ती ऐकून मी तुझ्याकडं आलेलो आहे. असेच गुण असती खरे माझ्यापाशी भरलेले. गुणच्यावेळी हे सगळं समजण्यासाठी आपण सगळ्या शब्दामध्ये शब्दरचना बदलूयात. गुण म्हणण्याच्याऐवजी दुर्गुण म्हणू. असं पहा. तुझ्या विण कोणी दुसरे, मजना जवळ करणारे, असेच दुर्गुण असते खरी माझ्यामध्ये भरलेले. म्हणजे माझ्यामध्ये जेवढे म्हणून सगळे दुर्गुण आहेत तेवढे ओतप्रोत भरलेले आहेत. आणि अशा या दुर्गुणाच्या माणसाला, दुर्गुणाचा पुतळा असणाऱ्याला तुझ्याशिवाय कोणी जवळ करू शकत नाही. कारण का, तर मी धनिकांच्या समोर कसा वागलो, लाचारीने कुत्र्या परी वागलो धनिका सामोरी, असत्य भाषण वरी कुटाळीने केले मी. म्हणजे धनिक पित्यांच्या बरोबर, त्यांच्या मुलाबरोबर मी हिंडत असल्यामुळं उर्मटपणानं वागत होतो आणि बोलत होतो. त्यांच्याबरोबर वागत असताना मी कुत्र्यासारखा त्यांच्या मागोमाग जात असतो. कुत्रं कसं असतं, मालक आला की बरोबर तोंड बाहेर काढतं आणि शेपटी हलवत त्याच्या अंगाखांद्यावर खेळत असतं. हाकाललं तरी ते पुन्हा येत असतं. म्हणून त्याला लाचार, नुसतं लाचार म्हणले नाही, लाचारीने कुत्र्यापरी. माणूसच लाचार होतो असं नाही आहे. कोणी ना कोणीतरी लाचार प्रत्येकजण होतच असतो, प्रत्येकजण असतोच असं काही नाही आहे. स्वयंपूर्ण माणसं, ताठ मानेची माणसं कमी असतात. ज्याच्या कमरेचं हाड मजबूत आहे अशी माणसं कमी असतात. बाकीचे सगळे कसे असतात, लुबरी असतात, लोचट असतात, लाचार असतात. किती मारा, काय वाटेल ते करी त्याला, पुन्हा ते तिथंच गेलेले असतात. तसं लाचारीने कुत्र्यापरी वागलो धनिका समोरी, असत्य भाषण वरी कुटाळीने केले मी. धनिक मुलींच्या बरोबर, विशेषतः मुलांच्या बरोबर मी असल्यामुळं बोलत असताना सुद्धा नेहमी खोटं बोलत होतो. त्यांना बरं वाटावं म्हणून मी त्यांच्यासारखं बोलत होतो आणि ते खरं कधीही बोलत नव्हते. कारण कोणताही राजपुत्र किंवा कोणताही राजकुमार अगदी सत्य बोलतो आहे असं कधीही नसतं. त्याच्या ठिकाणी वडिलाच्या अधिकाराचा मास हा येतच असतो, लक्ष्मीचा मास हा येतच असतो, सत्याचा मास हा येतच असतो. त्यातही वैशिष्ट्य असं आहे की सत्तेचा धाक सत्ता असेपर्यंत असते, पैशाचा, लक्ष्मीचा धाक पैसा असेपर्यंत असते, पण चारित्र्याचा धाक मात्र कायम राहत असतो. आणि तेच माणसाचं नेमकं भ्रष्ट होऊन गेलेलं असतं. म्हणून आंग्ल भाषेमध्ये विचार सांगतात, इम्प्रूव्हमेंट स्टार्ट फ्रॉम आय. इम्प्रूव्हमेंट या शब्दाचं स्पेलिंग करताना आयपासून होतं आणि आय म्हणजे मी असं त्याचा अर्थ आहे. तेव्हा मी काय केलं, त्यांच्यासारखं मी वागत गेलो होतो. ते जसं बोलतील तसं त्यांच्या होकारात होकार मिसळलेला होता. त्यांनी ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीविषयी चांगले गुण असूनसुद्धा दुर्गुणी म्हणलं की मी त्याला दुर्गुण म्हणत होतो. तेव्हा समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार करण्यापेक्षा मी ज्यांच्या सहवासामध्ये होतो त्यांना काय वाटेल यांचा विचार मी अगोदर केला. मग कुटाळीने मी सुद्धा खोटे बोलत होतो. आणखीन काय केलं, तर्क वेडेवाकडे सदा केले. मी कधीही कुणाबद्दल चांगला तर्क कधीही केला नाही. समोरने व्यक्ती येत असताना एखादी, आता ह्यानं काही ना काहीतरी केलेलंच असेल, ह्याच्यापाशी काय आहे बघूयात, त्याच्याजवळ असणारे पैसे, त्याच्यापाशी असणारं धान्य, त्याच्यापाशी असणाऱ्या इतर गोष्टी ह्या यानं लुबाडूनच आणलेल्या असतील अशी माझी 100% खात्री होती. कारण माझं वागणं मूलतः तसं होतं.
म्हणून तर्क वेडेवाकडे सदा केले. एकदा दोनदा नव्हे, आयुष्यभर माझे तर्क हे वेडेवाकडेच होते. पराची अहित चिंतले. पर म्हणजे दुसरा. मी दुसऱ्याचं कधी हित चिंतलेलं नाही. चिंतलं ती केवळ अहित आणि अहितच चिंतलेलं आहे. स्वामी वरदानंद भारती गोष्ट सांगत असत. एकदा एक माणूस होता, त्याला नेहमी सवय दुसऱ्याचं वाईट चिंतायचं. तेव्हा एकदा त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये देव आले. देवाने विचारलं, तुला काय पाहिजे? तो म्हणाला, देवा देणार का? तर ती म्हणाली, तू माग तरी मी द्यायला तयार आहे. देण्यासाठी तर मी आलेलो आहे. तेव्हा तू म्हणाला, देवा माझं जेवढं नुकसान होईल तेवढं दुप्पट माझ्या शेजाऱ्याचं होऊ द्यात. म्हणजे मी मला मिळू द्या तर माझ्यापेक्षा दुप्पट त्याला मिळू द्या असं म्हटलेलं नाही आहे. माझं जेवढं नुकसान होईल त्याच्यात दुप्पट त्याचं होऊ द्यात. म्हणजे हे काय, मी त्याचं खरं तर हित चिंतायला पाहिजे होतं, पण चिंतलं नाही. मी अहित चिंतलेलं आहे कायम. कारण का तर मी गरीब होतो आणि कुत्र्यासारखा लाचारीनं त्या सगळ्यांच्या मागे हिंडत होतो. त्यांच्या कृतीची पाहिले दुष्टाव्याने मत्सराने. त्यांच्या प्रत्येक कृतीकडे मी मत्सरानं पाहत होतो आणि माझ्या मनामध्ये त्यावेळेला दुष्ट विचार येत होते, वाईट विचार येत होते. हा कपडे चांगले घालून चालला आहे खरं आहे बरं का, पण याच्या अंगावर कुणीतरी काय केलं पाहिजे, गटारातलं पाणी उडवलं पाहिजे किंवा एखादा टोमॅटो फेकून मारला पाहिजे. हा डोक्यात विचार माझ्या कायम, वाईट आणि वाईट विचार, सर्व दुर्गुणाचा विचार माझ्या डोक्यामध्ये कायमचा असायचा. असे माझे असंख्य गुण वरच्या वरी ऐकून, देवी गंगे तुझ्या विण तो नकज माझी पाही माझे. गंगे माझ्या ठिकाणी असणारे एवढे सगळे दुर्गुण पाहिल्यानंतर कोण माझं तोंड तरी बघायला लागले हो. कारण का तर मी असा पापी आहे. आजपर्यंत आयुष्यात कधीही पुण्य केलेलं नाही. पापानं मी ओतप्रोत भरलेलं आहे. मी आयुष्यभर दुपारी संध्याकाळी सकाळी रात्री अपरात्री केव्हाही दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवण केलेलं आहे. माझ्या घरी कोणाला तरी बोलावलं आणि हात धुवा म्हणून सांगितलं असं अजिबात नाही आहे. अशा व्यक्तीला समोर बघितलं की मान फिरवतात लगेच, कशाला याच्याशी बोला, आता हा काहीतरी मागणार. वर तोंडावर भाव वगैरे असे आणलेले असतात की नाही की आता ह्याला जर नाही दिलं तर हा काय करेल सांगता येत नाही. 10 रुपये द्यावं नुसते, उद्या मिनिट राहिली लगेच देऊन टाकतो. हो आता बँक बंद आहे हो, नाहीतर बँक उघडी असते ना तुम्हाला लगेच आणून दिली असते. 1-2 हजार रुपयाची नड आहे तेवढी द्या. आता महिना अखेर आलेला आहे, 2 दिवसानं पगार होईल. पगार झाला की तुम्हाला देऊन टाकतो. ते वेतन मिळेल, कारण पगार हा उर्दू शब्द आहे, वेतन हा मराठी प्राकृत शब्द आहे. तेव्हा वेतन मिळालं की मी ते तुम्हाला देईल असं म्हणून जातो. तो मग देतो कधी पैसे देतो तो जो वेळेला ज्यानं दिलेला आहे तो मागत नाही. मागून मागून त्याला उत्तर काय देतो, मरायला लागला का देतो की पैसे उद्या. आत्ता तर वेतन घेऊन आलेलो आहे, देवापुढे ठेवायचे आहेत, अजून पूजा करायची आहे, उद्या देतो. का घर सोडून चाललो, का गाव सोडून चाललो, का पळून चाललेलं आहे मी कुठं, म्हणजे उत्तर साधं सोपं कधी देणार नाही आहे. त्याला गंगे वैशिष्ट्य असं आहे की ते कशाविषयी आपण पाहतो तो आठवत आहे का? पहा, अशाचं तोंड कोणी पाहत नसतं हो. नेहमी उधार मागणाऱ्याला किराणा दुकानदारसुद्धा उधार करे, हेच ज्यांना का म्हणताय तुमची उधारी एवढी झालेली, पहिले आणून द्या, मग तुम्ही तोंड दाखवा. एकदा गेलं की तिकडंच जाता. ठीक आहे, द्या सोडून, पुढे जाऊयात आपण. पिओनी आईच्या स्तन्याते उन्हाळण्याशी पोर जाते, तैसेच वेडे चार माते मीही केले तुझ्या पुढे. अमृतासम दिव्यवारी तुझे प्राशिले वरीवरी, तरीही झाली बुद्धी खरी सोबच्या सम हिंडण्याची. मित्र साने उन्हाड चैनी त्यासह फिरलो ठिकठिकाणी, परी कोठेही मज लागुनी विसावा तोला भलाना. शांत निज नये म्हणुनी तळमळे मी पहा जननी, आता घेई उचलोनी गंगे आपल्या अंकावरी. तो फुटोनी निजवी मला सरदय हृदय दीर्घकाला, तेच साय होईल तुला होईल तुझला झुडूक शीतल वायूची. पिओनी मातेच्या स्तन्याते उन्हाळण्याशी पोर जाते, तैसेच वेडेचार्य माते मीही केले तुझ्या पुढे. लहान मूल काय करतं, भूक लागली काही पैसे जातं, आई त्याला मांडीवर घेते, स्तनपान करते आणि स्तनपान झालं की ते मूल कुठे निघून जात असतं. पुन्हा जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत आई आई म्हणून ते ओरडत येत नसतं. जोपर्यंत त्याला स्वतःच्या पायानं चालता येत नाही तोपर्यंत त्याची अवस्था अशी असते. आणि पायानं चालता यायला लागलं की मग मात्र असा जातो की त्याला आई हुडकून आणतं, अरे चल बाबा भूक लागली आहे. आईसारखं कणवाळू हृदय कुणीही कुणाचं कधीही नसतं, कुणाचं तुलनाच होऊ शकत नाही हो. तेव्हा झालं कसं पहा, स्तनपान केल्याबरोबर ते मूल पळून जातं. तसंच मी सुद्धा काय केलेलं आहे, तुझ्या काठावर राहून तुझं पाणी पिण्याच्या ऐवजी, तुझ्या प्रवाहाचा आवाज ऐकण्याच्या ऐवजी,
तुझा प्रवाह पाहण्याच्या ऐवजी तुझ्या कपाळावरची माती कपाळाला लावण्याच्या ऐवजी मी सारखा दूर 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 पळत जात होतो. म्हणजे काशीपासून मी खूप लांब लांब गेलो. काशी जवळ असतानासुद्धा होतं कसं माझी अवस्था, काखेत कळसा आणि गावाला वळसाची अवस्था होती. भारताची अवस्था अशीच आहे पहा. आयुर्वेद हा खरं तर सर्व हवामानावर उपयुक्त, सर्व हवामानामध्ये अन्न पाणी कशा प्रकारचं असावं, खावं म्हणजे कोणते रोग होत नाहीत आणि होऊ शकत नाहीत याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. इतर औषधोपचारामध्ये काय आहे, रोग झाल्यानंतर बरा करण्याची पद्धती आहे, पण इथे रोग होऊ नये म्हणून अगोदरच औषध देऊन टाकलेलं असतं किंवा अगोदर तरतूद करून ठेवलेली असते. ती कोणती पहा, आठवत आहे का तुम्हाला? चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण काय करतो, लिंबाचं चिंचवणं खात असतो. कशासाठी? पुढे येणारा बाधू नये, उन्हाळ्याची उष्णता बाधू नये म्हणून ती तरतूद अगोदर करून ठेवलेली असते. तसंच माघ महिन्यामध्ये संक्रांतीला काय करतात, तिळगुळाचा लाडू खातात आणि बाजरीची भाकरी खात असतात. बाजरी ही उष्ण असते. थंडीमध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी बाजरी आवश्यक आहे आणि थंडीमध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी तिळगुळ आवश्यक आहे. तीळ आणि गूळ हा गोड असतो, आंबट गोड असतो आणि तिळामध्ये स्निग्धता असते. ही तरतूद अगोदर करून ठेवलेली आहे. तसं मी काय केलं पहा, मीही गेलो तुझ्या पुढे अमृतासम दिव्यवारी, तुझे प्राशिले वरीवरी, तरी हीच बुद्धी माझी खरी सोबत्यास हिंडण्याची. म्हणजे तुझं पाणी मी पिलो, पण माझ्यामध्ये पालट व्हावा असं मला कधीही वाटलं नाही. सगळेजण पित होते म्हणून मी पित होतो. काय व्हायला लागलं तर पहा, तो पळाला, सर्वजण पळाले म्हणून त्या गर्दीमध्ये हाही पळालेला आहे. शर्यतीत भाग घ्यायचा म्हणून पळालेला नाही आहे, तो सगळे पळाले म्हणून हा पळालेला आहे. असंच असतं पहा, की काय असतं की कुठल्या तरी एखाद्या सरकारविरुद्ध किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध, कारखानदाराविरुद्ध मोर्चा निघालेला असतो. त्या मिरवणुकीच्या पुढची माणसं म्हणत असतात त्या मार्काचं नाव घेऊन, यांचा मागची माणसं म्हणतात मुर्दाबाद. म्हणजे की जय म्हणायला सांगितलेलं असताना एकदा मुर्दाबाद म्हणायला सांगितलेलं असतं. पुढचे काय म्हणतात ते मागच्याला कळत नाही, मागचे काय म्हणतात ते पुढच्याला कळत नाही. छान प्रकारची ती शोभायात्रा, त्याला म्हणताना शोभायात्रा किंवा मिरवणूक असं म्हटलेलं आहे. तसं हेतू चांगला असायला पाहिजे आणि तो हेतू आचरणामध्ये आणताना शुद्ध रीतीनं आणला पाहिजे. हे माझ्या हातनं अजिबात झालेलं. अमृतासम तव वारी, वारी म्हणजे पाणी, जल. तुझं पाणी हे अमृतालाही फिकं पाडेल अशा प्रकारचं असतानासुद्धा तुझं प्राशिले वरीवरी, लोक पितात म्हणून मी पिलो, प्राशन करीत होतो. तरीही झाली बुद्धी खरी सोबतच्या असं हिंडण्याची, तरीसुद्धा मी तुझ्या काठावर येऊन कधीही राहिलो नाही. इलाजच नव्हता, घरची माणसं हाकलून देत होती म्हणून मी तुझ्या पात्रात येऊन स्नान करत होतो आणि पाणी पित होतो. तरीसुद्धा एरवी माझं वागणं नेहमी उन्हाळ, उन्मत्त आणि लक्ष्मीवंतांच्या मुलाच्या बरोबर मी कायम हिंडत होतो. मित्र सारे उन्हाळ चैनी. मित्र कुणाला म्हणतात? मित्र आणि शत्रू. कोणी कुणाचा कधीही मित्र नसतो आणि कुणी कुणाचा शत्रू कधी नसतो. संस्कृत सुभाषित सांगतं, कारणेने विद्यते. काही ना काहीतरी कारणामुळंच एकमेकाचे मित्र झालेले असतात अथवा एकमेकाचे शत्रू झालेले असतात. आपल्याला मित्र किती आणि आपल्याला शत्रू किती आपण प्रत्येकाने ठरवावं, की आपण आपल्या वागण्यामुळे मित्र तयार केलेले आहेत. मित्र आणि शत्रू हे होतात कशामुळं? जिभेमुळं होतात. ज्याने जिभेवर खडीसाखरेचा खडा ठेवलेला आहे आणि डोक्यावरती बर्फ ठेवलेला आहे त्याला मित्र खूप असतात. आणि जिची जीभ तलवार चालल्यासारखी चालते त्याला मित्रमैत्रिणी कमी असतात. अहो, नातेवाईकसुद्धा त्याच्याजवळ जायला घाबरतात. काय कधी बोलेलं सांगता येत नाही. कशाला जा आणि अंगावर राड उडवून घ्या. मित्र कसा असतो? संस्कृत सुभाषित आहे एक. त्या सुभाषितकार काय सांगतात आपल्या श्लोकामध्ये, आपल्या रचनेमध्ये, राजद्वारे स्मशानेचं हे तिष्ठती स बांधव हा. आपलं गुणगान होत असताना आपल्याबरोबर उभा आहे आणि आपल्यावर संकट आल्यानंतर देखील आपल्या हातामध्ये हात घालून उभा आहे. तो खरा मित्र असतो. मित्राविषयी पंचतंत्रामध्ये विष्णू शर्माने फार सुंदर अशी गोष्ट सांगितलेली आहे. खरोखर दोघे एकमेकाचे मित्र होते, एकमेकाला पाहायला जात असत. दोघांना एकमेकाशिवाय करमत नसायचं. योगायोगानं झालं असं की जंगलाच्या पलीकडे एकाची मावशी राहत होती, दोघंजण मिळून जंगलातून काही वस्तू घेऊन चाललेले होते. तेव्हा एकाला झाडावर चढायला येत होतं आणि एकाला येत नव्हतं. तेव्हा दोघं एकमेकापुढे आणाबाका घ्यायची, शपथा घ्यायची की तुझ्याशिवाय मला करमत नाही, जात जाऊ नकोस, आणि माझ्याशिवाय तुला करमत नाही. म्हणजे आपण दोघं एकमेकावर सावलीसारखं प्रेम करूयात. आणि होतं सुद्धा.
पण ज्या वेळेला अशा या जंगलातील वाटेवरून जात असताना नेमका सिंह आला. ज्याला झाडावर चढायला येत होतं तो भरभर 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 झाडावर चढला. आणि ज्याला चढायला येत नव्हतं तो हुशार होता, बुद्धिमान होता, चतुर होता. तो आहे तिथंच झोपला आणि त्यानं श्वासोश्वास बंद केला काही क्षण. वाघानं काय केलं, त्याला हुंगलं आणि थोड्या वेळानंतर निघून गेला. वाघ निघून गेलेला झाडावर बसलेल्या मित्रानं बघितलं आणि तो खाली आला आणि त्याला म्हणाला, अरे तुझ्या कानापाशी वाघ बराच वेळ हुंगत होता, तुझ्या कानात काय सांगितलं त्यांनी? त्यावेळी त्यांनी सांगितलं की विश्वासघात करणाऱ्या मित्रावर कधीही विश्वास अजिबात ठेवू नकोस, त्याला मित्र कधीही म्हणू नकोस, असा मित्र कधी असू नये. राजद्वारे स्मशानीचं हे तिष्ठतीचं बांधव हा. तेव्हा काय झालं पहा, मित्र साडे माझे कसे आहेत, उन्हाळ आणि चैनी, म्हणजे जाताना मुकाट्यानं कधीही जाणार नाहीत. कोणाच्या डोक्यावर मुक्की मारणार, कोणाच्या कानावर बुक्की मारणार, कोणाचे कपडे ओढणार, कोणाच्या गाडीचं दिवा सुरू करणार, कोणाच्या गाडीचा दिवा बंद करून टाकणार, कोणाच्या तरी काचेवर दगड फेकून मारणार, कोणाचे तरी एखादे कपडे वाळत घातलेले ते ओढून खाली टाक. काय कशा प्रकारे होणार म्हणजे तर त्याला काय हो, बुद्धीचा विचारच अजिबात करायचा नाही. निर्बुद्धपणाने तो काय वाटेल ते करतो. नुसतं तेवढेच आहेत का, मित्र साधे उन्हाळ चैनी आहे. ते काय करतात, चैन भागवण्यासाठी स्वतःच्याच घरामध्ये प्रसंगी चोरी करतात, पण चैन मात्र स्वतःची जी भागवत असतात. असे माझे सगळे मित्र होते. त्यास फिरलो ठिकठिकाणी परी कोठे ही मज लागुनी विसावा तोला भराना. म्हणजे मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, वेगवेगळ्या गावी गेलो, एखाद्या गावामध्ये अनेक ठिकाणी गेलो, आपल्याच गावामध्ये अनेक ठिकाणी हिंडलो, पण कुणाबरोबर, अशा उन्हाळ मित्रांच्या बरोबर, चैनी मित्रांच्या बरोबर आणि व्रात्य मित्रांच्या बरोबर, लक्ष्मी मित्रांच्या बरोबर किंवा धनवानांच्या मित्रांच्या पुत्रांच्या बरोबर मी हिंडत गेलो. माझे मित्रही तसेच उन्हाळ होते. त्यामुळं झालं काय सहा, आता मात्र मी अस्वस्थ झालेलो आहे, बेचैन झालेलो आहे. परी कोठे ही मज लागुनी विसावा तो लाभला ना. आता मात्र मला कोणी विचारत नाहीत, मी सगळ्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो, पण मला ते हिसकावून देतात. म्हणून मी कुठेही जरी गेलो तरी मला अद्यापर्यंत शांत झोप येईल. थोडा वेळ बसावं, माझ्याशी कोणीतरी गोड बोलेल, माझ्याशी कोणीतरी बोलेल, गोड बोलायचं लांब राहिलं, माझ्याशी कोणीतरी बोलेल, असं आता कोणीही राहिलेलं नाही. काय शब्द छान वापरले पहा, विसावा तो लाभला ना. मला अजिबात विसावा मिळालेला नाही. विसावा याचा अर्थ 19 नंतर 20 म्हणतात, ते 20 नव्हे, हे संख्यावाचक नाम नाही, हे गुणवाचक नाम आहे. विसावा कोठे न मिळे, मग मला कुठेही अजिबात विसावा मिळालेला नाही की ज्याच्या खांद्यावरती मान ठेवावं आणि आपल्यावर आलेल्या संकटाचं निवारण कर म्हणून त्याला विनंती करावी. त्याला कारण काय झालं, शांत निज नये म्हणून तळमळे मी पहा जननी, आता घेई उचलोनी गंगे आपल्या अंकावरी. म्हणून आता गंगे मी तुझ्याकडे आलेलो आहे, तू माझी माता आहेस. मुलगी लहान असताना किती जरी दूरवर गेले, लाथा मारल्या, आईला लाथा मारल्या, आईचे कपडे ओढले, आईला चिमट्या घेतल्या, तरीसुद्धा आई त्याला जवळ घेत असते. कारण त्याला माहीत असते हे मूल मुळात ते कळत नाही आहे, त्याला कळायला गेलं तर थांबले. तसं आता मी काय कर माहिती का जनने, मी तळमळतो आहे. का तर मला कोणी ना कोणीतरी आपलं म्हणणं पाहिजे. दुसऱ्याने आपल्याला आपलं म्हणणं हे महत्त्वाचं आहे. व आपण दुसऱ्याला आपलं म्हणणं हे खूप सोपं आहे. असं जर खरं तर दुसऱ्याने आपल्याला आपलं म्हणणं पाहिजे तर त्याचं मोठेपण हे टिकून राहत असतं. तसं गंगे तुझा मोठेपणा आता टिकून आहे का बघा. तू काय करतेस, सगळ्याचा उद्धार करतेस ना, मग माझासुद्धा उद्धार कर. तू काय कर, उचलून घे या अंकावरी, मला तू मांडीवर घे किंवा खांद्यावरती घे, कमरेला उचलून घे. आणि नुसतं तेवढंच कर असं नव्हे, तर तू खाली बस मांडी घालून आणि मांडीवर मला झोपव. थोपटून निजवी मला सरदय हृदय दीर्घकाला, तेच साय होईल तुला झुडूक शीतल वायूची. तेव्हा तू काय कर, उचलून मला घे, तुझ्या मांडीवर मला झोपव आणि अंगाई गाऊन तू मला झोपवण्याचा प्रयत्न कर. त्यावेळेला तुला सहाय्य कुणाचं मिळेल, इतर कुणाचंही मिळणार नाही. पण वारा जो आहे तो वारा येताना मंद रीतीनं वाहत येईल, शीत पवन असा वाहत वाहत येईल आणि मग तो मला त्यामुळं झोप लागेल. कारण येणारा वारा गंध घेऊन येणार आहे आणि तुझ्या काठावर मी झोपलेलो आहे. तुझ्या काठावर नाही, तुझ्या मांडीवर मी झोपलेलो आहे. तुझ्यासारखा आधार असल्यामुळं मला आता भिण्याचं काहीही कारण नाही. पुढच्या चरणामध्ये आप्पा काय म्हणतात पहा, तुझा लाभता आधार मज चढलासे गर्व फार, त्याने थोडासाही विचार माझे ठाई उरला ना. जीवांच्या कल्याणाकरिता ज्या ज्या सती देवता, त्यांचे गंगे माझ्या चित्ता महत्त्वमुळी वाटले ना.
या सर्व देवगणांची मी अवज्ञा केली साची. जणू तुझ्या आधाराची धुंदी चढली होती मला. आता त्यांच्यातील एकही देव लक्ष देणार नाही माझ्याकडे. आणि आई तूच होची उदासीन, तरी मी झालो निराधार. मग गे कोणाच्या समोर जाऊन रडावे सत्वर, सांग माते भागीरथी. सुंदर विवेचन केलेलं आहे. काय वर्णन केलं पहा. तुझा लाभता आधार, तुझा आधार होता म्हणून मी काय केलं, मला खूप गर्व चढलेला होता. माझा जन्म गंगेच्या काठी झालेला आहे. मी गंगेमध्ये रोज स्नानाला जात असतो. गंगेच्या काठावरची माती मी रोज कपाळाला लावत असतो. तुझ्या काठावर माझा जन्म झाला आणि मी नित्य तुला पाहतो याचाच मला गर्व झालेला होता. त्यामुळे मी काय केलं, जीवाच्या कल्याणाकरिता ज्या ज्या असते देवता त्यांचे गंगे माझ्या चित्ता महत्त्व उडी वाटले ना. मी जगातल्या कुठल्याही देवदेवतांना अजिबात महत्त्व देत नव्हतं, कारण तुझा मला आधार होता. बाकीकडे कशाला जायचं आहे. सद्गुरूसारखा असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात. तीच अवस्था जगन्नाथ पंडितांची होती. पुढच्या चरणात काय म्हणतात, त्या सर्व देवगणांची मी अवज्ञा केली साची. जणू तुझ्या आधाराची धुंदी चढली होती मला धुंदी चढलेली होती. ही धुंदी होती कशाची, तुझ्या आधाराची. तू कर्तृत्ववान आहेस, तू माझं कल्याण करशील हा मला आधार होता आणि आधाराची धुंदी मला चढलेली होती. त्यामुळं झालं काय, मी कधी कोणाला अजिबात किंमत नेत होतो. आता त्यांच्यातील एकही देव लक्ष देणार नाही माझ्याकडे. आणि आई तूच होती उदासीन. आता मी तुझा आधार असल्यामुळं मी कुठल्याही देवाला आजपर्यंत कधीही नमस्कार केलेला नाही आहे. कारण का, आता तुझा आधार आहे. मला कुठल्याही देवाच्या दारात कधी गेलो नाही आणि काही मागितलेलं नाही आहे. पण आता उलटं झालेलं आहे. मी महापातकी झालेलं असल्यामुळं देवाकडे काही गेल्यानंतर देवाने त्यांचे हात कानावर ठेवून टाकलेले. जा रे बाबा, आम्ही तुझा उद्धार करू शकत नाही, तुला आम्ही काय देऊ शकत नाही. तेव्हा तू काय कर, आता मला तू सांग बरं, आता मी कुणाकडे जाऊ, कुणाच्या समोर जाऊन बसू आणि रडून आग्रह करू की माझी तुम्ही समजूत करा, मला खायला द्या, मला प्यायला द्या, माझ्याशी दोन गोष्टी सुखाच्या बोला. आता मी कोणाला सांगावं. मग के कोणाच्या समोर जाऊन रडावे सत्वर, सांग माते मज लागे. तेव्हा माते आता तुम्हाला सांग की कुणाच्या समोर मी जाऊ आणि रडू, आणि रडून सांगू की माझी अवस्था ही अशी आहे. तेव्हा गंगे विचार कर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तू माझा उद्धार करणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात, पहिल्या श्लोकामध्ये आप्पांनी म्हणजे जगन्नाथ पंडितांनी आपली आणि गंगेची तुलना केलेली आहे. काय म्हणतात, मी अनाथ तू स्नेहमयी, मी अगतिक तू सन्मार्गदायी, मी घसरतो तू पाही उद्धार करती विश्वाची. मी नाना रोगाने पीडित, तू दिव्य औषधी मूर्तिमंत. मी तुषेने झालो व्यचित, तू सागरामृताचा. आता किती आक्रोश करू, तू गे माय मिले करू. जो मोनी पदरा पाहे धरू, करावे योग्य वाटेल ते. मी अनाथ तू स्नेहमयी, मी अनाथ आहे, मला आई नाहीत, वडील नाही, कोणीही नातेवाईक अजिबात कोणीही राहिलेले नाहीत. आणि तू स्नेहमयी, तुझ्यामध्ये मात्र एक उदंड आणि उदंडाचा स्नेह आहे. या स्नेहामुळं मायेमुळं तूही अनेकांच्यावरची माया करतेस आणि तुझ्यावर माया करणारे अनेक जण आहेत. माझ्यावर कुणी माया करत नाही आहे. मी अगतिक, तू सन्मार्गदायी, माझी मात्र गती पूर्णपणे कुंठून गेलेली आहे. आता मी पुढे जाऊ शकत नाही आहे. आणि तुझी मात्र आहे कशी, तू मात्र सारखी वाहते आहेस. तुझ्या पाण्याचा थेंब एक जो गोमुखाला वाहत बाहेर पडला, तो गंगोत्रीला गंगोत्रीवरून वाहत 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 गंगासागरपर्यंत गेला आणि मग समुद्रात मिळाल्यानंतर तो थेंब कुठे गेला माहिती नाही आहे. तू सन्मार्गबाह्य आहेस, स्वतःही चांगल्या मार्गावरनं जातेस आणि सर्वांनाही चांगल्या वाटेवर घेऊन जातेस. मी घसरतो तू पाही उद्धार करती विश्वाची. मी मात्र घसरणार आहे, माझं स्खलन चालू आहे आणि उत्तर तू मात्र सगळ्यांचा विश्वातील पापी लोकांचा उद्धार करत चाललेले आहेस. मी नाना रोगाने पीडित, तू दिव्य औषधी मूर्तिमंत. मला मात्र अनेक रोग झालेले आहेत, सर्व रोगाची आगर म्हणजे माझं शरीर आहे. आणि तू मात्र रामबाण औषध आहेस. हे करतात कशासाठी, ज्याच्याकडनं काम करून घ्यायचं त्याला शाबासकी द्यावी लागत असते. कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर शिपायाला अगोदर साहेब म्हणावं लागतं. त्याला जर साहेब म्हणलं तर तो खऱ्या साहेबाची भेट घडवून देतो, नाही तर सांगतो साहेब आले नाहीत, यायचेत, आत्ताच आलेत, 10 मिनिटांनी या, 2 तासांनी या. तसं गंगेकडनं आपलं काम करून घ्यायचं आहे. म्हणून जगन्नाथ पंडित किंवा आप्पा काय करतात, गंगेचं वर्णन करतात, तिला मोठं चढवून ठेवतात की तू स्नेहमयी आहेस, तू सन्मार्गदायी आहेस, तू उद्धारकर्ती आहेस, तू रामबाण औषध आहेस. मी मात्र व्यथित आहे आणि तू मात्र अमृताचा सागर आहेस. आता किती करू आक्रोश गंगे साय तुझ्या पुढे.
जोमुनी तुझ्या पदराशी करावे ते करे. आता आता मी काय केलेलं आहे, तू उद्धार करतेस म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. तेव्हा आता उद्धार करणे तुझ्या हाती आहे. का? मी लेकरू आहे आणि तू माझी आई आहेस. लेकरू धावत धावत कुणाकडे येतं? आईकडे येत असतं. मातेपाशी हट्ट सगळा आईचा मुलाचा चालू असतो, मुलीचा चालू असतो. वडिलाशी बोलायला धरत नसतात. कितीही जरी मोठे झाले तर वडिलापासून भीती वाटते आणि हट्ट धरतात आईपाशी. आई तुम्ही मला हे द्या किंवा तू बाबाकडनं मला हे घेऊन दे. तसं मी तुझ्याकडे आलेलो आहे. का? तर देवदेवता देखील माझा उद्धार करत नाहीत. आता तुझ्याशिवाय माझा उद्धार कोण करणार आहे? तू आई आहेस. आणि एकदा का आईच्या पदराखाली आलो की मला पूर्णपणे निर्भयता वाटत असते. तेव्हा लहान मूल काय करतं? वाकडं दाखवत तुम्ही बघा त्याला काय करा. इतर वेळेला ती रडतं चिडतं, पण आईच्या जवळ गेली लगेच वाकडं दाखवायला लागतं, लगेच चांगलं वर करत असतं. म्हणजे वाईट अर्थाने नव्हे, लहान मुलं असते बिचारा, त्याला ती काही विषय वाचणं अजिबात कळत नसते. तेव्हा ही अवस्था अशी झालेली आहे. तेव्हा गंगे आता काय कर, मी तुझा पदर धरायला आलेलो आहे. आणि पदर झाल्यानंतर सांभाळावं लागत असतं. पदर झाल्यानंतर कधी झिडकारायचा नसतो. पदराचं वैशिष्ट्य काय आहे? मागच्या पिढीमध्ये सांगत होते की जोपर्यंत विवाहित स्त्रीचा पदर हा डोक्यावर आहे तोपर्यंत तिचं चरित्र आणि चारित्र्य दोन्हीही चांगलं आहे. ज्या क्षणी तिचा पदर डोक्यावरनं खांद्यावर येतो आणि हळूहळू खाली यायला लागतो त्यावेळेला तिचं हळूहळू स्खलन झालेलं असतं. ती चारित्र्यभ्रष्ट झालेली असते, चरित्रभ्रष्ट ती होऊन गेलेली असते. तेव्हा गंगे आता काय कर, मी तुझा पदर धरलेला आहे. पदर धरून मला तुझ्या पदराबरोबर घेऊन जायचं का पदर झटकून मला इथंच टाकून द्यायचं? हे तुझ्या सर्वची तुझ्यावरती अवलंबून आहे. आता काय कर, म्हणून तू माझा उद्धार कर. माझं एकच हट्ट आहे आणि तो हट्ट तू पूर्ण करशीलच. पुढच्या श्लोकात काय म्हणतात पहा, अनेक लोक तुझ्याकडे धाव घेती आईसे घडे, परी एक त्यातले कारण उघडे आहे मातो श्री, मनी कामना धरून सारे येती तुला शरण, तूही करीतेचे परिपूर्ण गंगे त्यांचे मनोरथ, मी मात्र अशातला नाही शपथ वाहतो गंगा माई, माझे चित्त माझे तुझे चित्त देई माझे चित्त येई स्वभावाने तुझ्याकडे, तुझ्या प्रेमे करून भरले माझे अंतःकरण, रावते ना म्हणून धाव घेतो तुझ्याकडे. गंगे तुझी उपासना अनेक जण करतात. एवढंच नव्हे तर तुझी उपासना करणारी माणसं, तुझा प्रवाह पाहणारी माणसं, तुझी माती कपाळाला लावणारी माणसं ही सगळी स्वार्थानं बरबटलेली आहेत. या सगळ्याच्या ठिकाणी काही ना काहीतरी मनामध्ये इच्छा धरून ते तुझ्याकडे आलेले असतात. नवस बोलतात एकाची, असं असं झालं तर गंगे मी तुझी ओटी भरेन. पण मी मात्र तसा नाही आहे. त्या पाठीमागं मातोश्री कारण काय माहिती पहा, मनी धरून कामना ते येती तुझ्या चरणा, तूही करीतेस परिपूर्ण गंगे त्यांचे मनोरथ. तू काय करतेस, जो जो कामना घेऊन आलेला आहे त्यांचं मनोरथ तू पूर्ण करून टाकतेस. मी मात्र तशातला नाही, मी मात्र त्यातला नाही आहे. तुझ्याकडे येताना मी कोणतीही कामना घेऊन आलेलो नाही, कोणताही विचार घेऊन आलेलो नाही, कोणताही सद्विचार तर अजिबात मी घेऊन आलेलो नाही. मी आलेलो आहे कशामुळं, तर मूळ हे धावत धावत आईकडे जातच असतं. धावत धावत आईकडे जाणं आणि आईच्या पदराला धरणं, आईच्या मांडीवर बसणं हा त्या लहान मुलाचा जन्मसिद्ध हक्क असतो. तसा मला जन्मसिद्ध हक्क आहे ना, तो म्हणजे तुझ्या काठावरती येणं, तुझी विनवणी करणं, तुझ्या पात्रातलं पाणी पिणं, तुझ्या काठावरची माती कपाळाला लावणं. जे कावळ्याला कळलं ते आता मला कळलेलं. मी आता आसन्न मरण होऊ लागलेलं आहे. आता माझं वय होऊन गेलेलं आहे. आता मला अक्कल आलेलं आहे की तुझा किनार सोडून मी उगाच गेलो. तेव्हा अक्कल मला खूप उशिरा आलेली आहे. अक्कल डाळ असते माणसाला, दाढा येतात, खाली 2 आणि वर 2, म्हणजे एकूण 4 दाढा असतात. अक्कलदाढ एक वेगळी असते. जसं वय वाढेल तसं हळूहळू अक्कलदाढ येत असते. काही जणांना आयुष्यभर अक्कलदाढ येतच नसते, म्हणजे दाढ येते पण अक्कल येत नसते. प्रसंगी काय होतं, टक्कल पडतं पण अक्कल येत नसते, बक्कल लावतात पण अक्कल नसते. तसं गंगे आता काय झालेलं आहे, मला अक्कल खूप उशिरा आलेली आहे. सर्वार्थानं माझा देह पडण्याची वेळेला असताना मला अक्कल आलेली आहे की तुझ्या काठावर येऊन थांबलं पाहिजे. सर्वार्थानं मला आता पश्चाताप झालेला आहे. तुला सोडून मी उगाच गेलेलो होतो. उन्हाळ मित्रांच्या सहवासामध्ये राहिलो, चैनी मित्रांच्या सहवासामध्ये राहिलो, नाठाळांच्या संगतीमध्ये राहिलो, नास्तिकांच्या संगतीमध्ये राहिलो. परिणामी माझं
पतन आणि पतनच होत गेलेलं आहे. तेव्हा तू मात्र उद्धार करते आहेस हे मला माहीत आहे, म्हणून मी तुझ्या पायाची उद्धार करण्यासाठी तुझे पदर धरून बसलेलो आहे. आता तू मला सांभाळ. एखादी व्यक्ती एखाद्याला शरण गेल्यानंतर पायावर त्यानं मस्तक ठेवल्यानंतर आता तुम्ही मला तारा किंवा मारा, काय करायचं ते तुमच्यावरती अवलंबून असं सांगितल्यानंतर काय करतात, ज्याला शरण गेलेले असतात, जो शरण गेलेला असतो, जी शरण गेलेली असते त्याचा किंवा त्याचा सांभाळ नक्की करतात. तसं गंगा उद्धार करणार आहे जगन्नाथ पंडिताला माहीत आहे, म्हणूनच ते काय केलेले आहेत, स्वभावानं धावत धावत तिच्याकडे आलेले आहेत. पुढच्या श्लोकामध्ये आपण काय म्हणतात ते आपण नंतर पाहू. गंगा माता की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.